बहुजन आवाज। एक तीर एक कमान, एक तीर एक कमान, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आदिवासी नमस्कार, मी सदानंद खिल्लारे। आपण पाहतात द बहुजन आवाज। आज आपण उपस्थित आहोत तहसील कार्यालय दारव्हा येथे आणि माझ्यासोबत येथे काही आदिवासी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहेत। त्यांनी नुकतेच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे। कशा संदर्भातलं हे निवेदन आहे आणि काय त्यांची मागणी आहे याविषयी आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर भाऊ, आपण आत्ताच नुकतेच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे, तर कशा संदर्भातलं निवेदन आहे याविषयी सांगा। आधी आपलं नाव सांगा। मी राजू चांदेकर, आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती जिल्हाध्यक्ष। आज आम्ही इथे एडीओ साहेबांना जे निवेदन देण्यासाठी आमच्या आदिवासी समाज बांधवांना घेऊन आलेलो आहोत। आमचा आदिवासी समाज हा आजही दोऱ्या खोऱ्यामध्ये फार दारिद्र्याचं जीवन जगत आहे। हे सर्व इथले जे प्रस्तावित लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असताना, सगळ्या जमातींना माहीत असताना, सगळ्या जातींना माहीत असताना आमच्यावर घुसखोरीचं एवढं मोठं संकट, जे बलाढ्य समाज आहे, जे सर्व गोष्टीने सक्षम समाज आहे, हा समाज आदिवासीमध्ये येण्याची मागणी करत आहे। आधीच आम्ही उपाशी आहोत, आजच आमच्यावर या सरकारचं लक्ष नाही आहे। आज आम्ही एवढ्या दारिद्र्यात आहोत की आमच्या खेड्यापाड्यामध्ये आजही रस्ते नाल्या नाही आहेत। एवढ्या दारिद्र्यात जीवन जगत असताना बलाढ्य समाज जर आमच्या ताटातलं आरक्षण मागत असत आणि ह्या सरकारनं जर दिलं तर आमचे किती मोठे हाल होईल। आदिवासी समाजाचं यांच्यावर लक्ष नाही आहे। म्हणून माझी या महाराष्ट्राच्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी एक विनंती आहे की तुम्ही साहेब आदिवासी समाजाचा विचार करा, आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचा विचार करा। आदिवासी समाजामध्ये कोणालाही टाकू नका। जर तुम्ही आदिवासी समाजामध्ये, या गरीब समाजामध्ये जर टाकाल तर आदिवासी समाज हा यांच्यावर अन्याय होईल। आदिवासी समाज आज गरीब आहे आणि तो जर एक वेळा जर उठला तर आदिवासी समाज हा आग्या मोह आहे। आग्या मोहला जर तुम्ही उठवलं तर हा तुम्हाला सोडणार नाही। आग्या मोह तुमचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही। तुमचे आमदार, तुमचे मंत्री, तुमचा इथे खासदार तुमचा उद्ध्वस्त केल्याशिवाय आदिवासी सोडणार नाही। कारण का आदिवासी हा इतिहासामध्ये, आदिवासी हाच इंग्रजाशी लढाई केलेला समाज आहे, पण अशिक्षित असल्यामुळे त्यांचा इतिहास नाही आहे। आता आमचे लोक सुशिक्षित आहे। जर तुम्ही आमच्या आदिवासीवर अन्याय केला तर नवीन इतिहास घडला जाईल आणि तो इतिहास लिहिला जाईल, याचा माझा माननीय मुख्यमंत्री साहेबांना आव्हान आहे। नुकतेच आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि सोबतच आपण हातामध्ये पत्रक घेऊन आहात, तर कशा संदर्भातलं हे पत्रक आहे याविषयी सांगा। आरक्षण आमची मागणी आहे की आमच्या समाजामध्ये कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नका, यासाठी आम्ही इथे आलो। हे आमच्या हक्काचं आरक्षण। सध्या आपल्या हातामध्ये पत्रक दिसत आहे, तर ते कशा संदर्भातलं पत्रक आहे ते सांगा। आमचं हे जे पत्रक आहे हे 10 तारखेचा यवतमाळचा जो मोर्चा, आम्हाला यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, यवतमाळ जिल्ह्याचा जो मोर्चा आहे तो लाखोच्या संख्येनं व्हावा, आमच्या आदिवासी बांधवापर्यंत हा निरोप जावा, संदेश जावा, म्हणून हे परिपत्रक आम्ही इथे दिलेले आहे। हा 10 ऑक्टोबर 2025 रोजी 12 वाजता पोस्टल ग्राउंड येथून सुरू होणारा हा मोर्चा आहे आणि लाखोच्या संख्येनं हा मोर्चा होणार आहे। या आदिवासीची ताकद आम्ही या सरकारला दाखवून देणार आहोत। निश्चितच। तर आदिवासीची ताकद आम्ही 10 तारखेला सरकारला दाखवू असा इशारा सुद्धा यांनी या माध्यमातून प्रशासन आणि सरकारला दिलेला आहे। सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा।